सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार। आपले स्वागत आहे शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये। मित्रांनो, शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी या नवीन शैक्षणिक सत्राचा फॉर्म वाटप, प्रवेश अर्जाचं वाटप सुरू झालेले आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुला मुलींचे शासकीय वसतिगृह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवले जातात आणि आता नवीन सत्रासाठी तुम्ही शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय इथे प्रवेश घेणार आहात, पण राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था हा प्रश्न आपल्या बहुजन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर नेहमीच येतो आणि त्यासाठीच शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे शासकीय वसतिगृह। मित्रांनो, हा फॉर्म जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये आपली संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे आणि हा वेळेमध्ये आपल्या जवळच्या वसतिगृहाला, जिथे तुमचं कॉलेज तुम्ही डिसाईड करत आहात, जिथे तुमचं पुढलं शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे, तिथे तुम्हाला भरायचं आहे, तिथे द्यायचं आहे आणि आपली प्रवेश प्रक्रिया निश्चित करून घ्यायची आहे। कारण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तर, जिल्हा स्तर मुलांचे मुलींचे विविध वसतिगृह समाज कल्याणच्या माध्यमातून चालवले जातात। त्याची प्रवेश प्रक्रिया निश्चित झालेली आहे आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा आता आपल्याला प्राप्त होणार आहे। परंतु प्रवेश अर्ज भरायला सुरुवात झालेली असल्याने तुम्ही या आवेदनपत्रामध्ये बघू शकता, तुमच्या संपूर्ण वैयक्तिक, शैक्षणिक आणि पालकांच्या उत्पन्न संबंधीची संपूर्ण माहिती यामध्ये भरायची आहे। पेज 1 आणि 2 असं याचं स्वरूप आहे। मित्रांनो, संपूर्ण अर्ज तुम्हाला तुमच्या नावासहित आईचे नाव, वडिलांचे नाव, त्यानंतर पत्ता आणि सोबत जोडाव्याचे डॉक्युमेंट हे पूर्ण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। ज्या अभ्यासक्रमाचं तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्याचं शैक्षणिक वर्ष, इयत्ता, त्याची टक्केवारी इत्यादी इत्थंभूत माहिती आणि त्यानंतर पालकांनी द्यावयाचे प्रमाणपत्र आणि सोबत जोडायचे विविध कागदपत्र तुम्हाला व्यवस्थितरित्या जोडून त्याच्या झेरॉक्स कॉपीसह अटेस्टेड करून ते तुम्हाला वसतिगृहाला जमा करायचं आहे। या महत्त्वपूर्ण कागदपत्रांमध्ये तुम्हाला गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत, रहिवासी दाखला, बँकेच्या पासबुकाचं पहिलं पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट आणि शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती, हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्या प्रवेश आवेदनपत्रासोबत जोडायचे आहे। मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी तुमच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात आलेली आहे। त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा। धन्यवाद। मित्रांनो, सामाजिक न्याय विभागाच्या आणि स्पेशली वसतिगृहाच्या रिलेटेड उपक्रम, कार्यक्रम आणि इतर सर्व माहितीसाठी आपल्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कुठलीही माहिती तुम्हाला नक्की वेळेवर मिळेल।